हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 94. सुप्तोपि न सुषुप्तौ च स्वप्नेपि शयतो न च जागरेपि न जागर्ति धीरस्तृप्त पदे पदे. भावार्थ: जो झोपलेला असूनही निद्रेत नसतो, स्वप्नात सुद्धा झोपलेला नसतो आणि जागा असूनही जागृत नसतो, असा ज्ञानी योगी पावला पावलाला तृप्त असतो. आपल्या आत सदा सर्वदा चैतन्य असते. देह असेपर्यंत ते आपल्याला जिवंतपणामुळे जाणवते. देह त्यागानंतरही ते तसेच असते. संचिताप्रमाणे तेच पुनर्जन्म घेते किंवा संचित नसेल तर मुक्त होते. हाच तो अंतरात्मा पुरुष देह या नगरीतील ईश असतो. हे चैतन्य अंतरात्मा म्हणजे आपण आहोत. देह जीवित ठेवून सृष्टीलीला अनुभवता यावी यासाठी परमात्मा आणि अंतरात्मा यांचा श्वसनाद्वारे प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी सतत अव्याहत संपर्क सुरू असतो. जेव्हा जीवात्मा आणि अंतरात्मा यांचा योग जुळून येतो तेव्हा योग्याला एक अद्भुत अनुभव येतो. त्यासंबंधी हा श्लोक आहे. जो झोपलेला असूनही निद्रेत नसतो. योगी झोपलेला असतो, अगदी गाढ निद्राधीन झालेला असतो, तरीही त्याला आत एक अशी अद्भुत जाणीव असते की मी झोपलेला आहे. तो स्वतःच्या देहाला झोपलेला जाणतो. गाढ निद्रेतही तो जागृत असतो. आपण छान झोप घेतो आणि सकाळी जाग आल्यावर आपण म्हणतो की वा, काय छान झोप लागली होती. याचा अर्थच आपण झोपलेले असताना ते चैतन्य हे जाणत होते की देह झोपलेला आहे. आपण जर देह असतो तर ही जाण आपल्याला आली नसती, परंतु आपण चैतन्य असल्यामुळे ही जाण योग्याला होते. 10 जणात बाळू झोपलेला आहे. अशा वेळी जर बाळूला आपण हाक मारली तर नेमका बाळू ओढ येतो. याचा अर्थच ते चैतन्य झोपेतही बाळूला जागे करते. योग्याला देहभाव जाऊन आत्मभाव आलेला असल्यामुळे तो झोपलेला असूनही निद्रेत नसतो. तो झोपेतही जागृत असतो. स्वप्नात सुद्धा झोपलेला नसतो. योगी स्वप्न पाहत असतो, परंतु तो त्यावेळी झोपलेला नसतो, जागा असतो. योग्याला स्वच्छ जाण असते की त्याचा देह स्वप्न पाहत आहे. रात्री झोपेत स्वप्न पडते आणि सकाळी जाग आल्यावर आपल्याला ते स्वप्न आठवते. याचा अर्थच देह झोपेत स्वप्न पाहत असला तरी ते चैतन्य जागे होते. मनातील भाव स्वप्नात दिसतात. यामुळे जागेपणापेक्षा स्वप्नावस्थेत संमोहावस्थेत मनुष्याच्या मनाचा वेध जास्त बरोबर घेता येतो. जागेपणी तो अप्रामाणिक होऊन त्याच्या व्यवहाराला योग्य अशी उत्तरे देऊ शकतो, परंतु स्वप्नात तो देहभाव नसल्यामुळे असे करू शकत नाही. तो प्रामाणिकपणे सत्य तेच सांगतो. यामुळे सत्ययुगात स्वप्नातील वचने पाळली जात असत, कारण स्वप्नातील व्यवहार हाच माणसाच्या मनाचा सत्य आविष्कार असतो. त्याप्रमाणेच व्यवहार झाला पाहिजे अशी शिकवण त्या काळी दिली जात होती. स्वप्ने काय पडतात यावरून माणसाची नियत ओळखता येते. जागा असूनही जागा नसतो. योगी झोपलेला नसताना जागा असतो, परंतु लौकिक अर्थाने तो जरी व्यवहार करत असला तरीही तो आध्यात्मिकदृष्ट्या जागा नसतो. त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. तो परमात्म्याच्या सन्निध असतो. अशा अर्थी तो जागृत असतो. त्यामुळे अशाकडून दुर्व्यवहार गैरव्यवहार होत नाही. सत्य तेच आचरणात आणले जाते. आत्मभावनेने जीवन जगले जाते. असा ज्ञानी योगी पावला पावलाला तृप्त असतो. अशा योग्याला परमतृप्ती प्राप्त होते. तो जागेपणीही भौतिक वस्तू जगताच्या कच्छपी लागत नाही. सदा आत्मब्रह्मानंदी रत असतो. स्वप्नातही जागृतपणामुळे उच्च विचार असतात. स्वप्न भरकटू लागले तर तो झोपेतून जागा होतो.
आणि वेळीच जीवनाची गाडी योग्य मार्गी येते. त्याचे सुषुप्तावस्थेत ते आत्मभान सुटत नाही. अशा योग्याला तुरीयावस्था प्राप्त होते. हीच ध्यानसमाधी असते. सदा दिव्य ज्योत तेवत राहते. येथे तो परम प्रशांत होतो. हरिओम.